अनाथांचा नाथ पण अनाथ होणार, भाजपा संपवणार त्याला. एकतर सगळा पक्ष घेऊन संपणार, नाहीतर पोरगा आणि स्वतःचं राजकारण वाचवून बाकीच्यांना संपवून टाकणार. अब्दुल सत्तार यापुढे जाऊन म्हणाले की, भाजप आमचं मुंडकं तोडायला निघाले. आम्ही बेचैन. शिंदे ठाकरेंनी निर्णय घ्यावा, दोन्ही शिवसेना एकत्र आणा. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, पश्चाताप करायचा तर मातोश्रीवर या. हे ऐकल्यावर महाराष्ट्रात मोठं काहीतरी घडणार अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे निखिल वागळे यांनी थेट उद्धव ठाकरेंना संपर्क केला. तेव्हा या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, चला ऐकूया. भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे की भाजपला आपल्या मित्र पक्षाला वापरून घ्यायचं कसं हे बरोबर माहीत असतं आणि काही काळाने मित्र पक्षाला वापरल्यानंतर ते मित्र पक्षाला फेकून देतात. तेव्हा शिंदेची काही वेगळी गत होणार नाही, कारण इतिहास याला साक्षी आहे. भाजप हा या देशातला सगळ्यात मोठा स्वार्थी पक्ष आहे. तो आपल्या मित्र पक्षांना योग्य वेळ येतात कचऱ्यात फेकून देतो. भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या पक्षाला संपवणार आहे का, संपवण्याचा त्यांचा डाव आहे का, तर हो, 100% त्यांना 2029ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तोपर्यंत अडगळीत टाकायचं, कचऱ्यात टाकायचं, जवळजवळ संपवायचं, हा भाजपचा बेत आहे. आज काय झालंय बघा. आज अजित पवार आपल्यात नाही आहेत, त्यांचा मृत्यू झालाय. तो मृत्यू संशयास्पद आहे, पण अजित पवारांच्या मृत्यूचा 100% फायदा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. लक्षात घ्या, अजित पवारांकडे अर्थ खातं होतं, पण फडणवीस यांनी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं अजिबात दिलं नाही. त्यांनी संधी साधून हे खातं आपल्याकडे घेतलेलं आहे, हे विसरू नका. तेव्हा आता फक्त टार्गेट आहे ते एकनाथ शिंदे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक आहे. गेल्या वेळेला या जागांवर कोण निवडून आलं हे मी तुम्हाला सांगतो. मागच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला 7 जागा मिळाल्या, शिवसेनेला, अविभक्त शिवसेनेला 5 जागा मिळाल्या, 7 आणि 5 12. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 जागा मिळाल्या, 12 आणि 3 15, आणि काँग्रेसला 2 जागा 17. यावेळी भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आणि आपल्या मित्रपक्षांच्या जागा पळवल्या. 17 पैकी 11 जागा भाजपने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेनेच्या जागा सुद्धा त्यांनी खेचल्या. शिंदे सेनेला अजिबात त्यांनी भीक घातली नाही. शिंदे जाऊन आले पुन्हा एकदा दिल्लीला, अमित शहाची मनधरणी केली. अमित शहानी त्यांना पुन्हा मुंबईत पाठवून दिलं आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असं सांगितलं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष औरंगाबाद जालना ही जागा शिवसेनेच्या ताब्यात होती, ती जागा यावेळेला आपल्याकडे घेतली आहे भाजपने. दुसरी गोष्ट म्हणजे रायगड रत्नागिरी ही जागा सुद्धा याआधी शिवसेनेकडे होती, ती जागा ओढून घेतली आहे कुणी, भाजपने. साहजिकच शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भयंकर भडकलेले आहेत. वाद का सुरू झाला आणि कुणामुळे सुरू झाला, तर अब्दुल सत्तार जे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत, काय म्हणाले ते, की आमच्या पक्षाची मुंडी कापायचीच भाजपने बाकी ठेवली आहे. भाजपचे लोक आमच्याकडून सगळ्या गोष्टी हिसकावून घेत आहेत. जिल्हा परिषद हिसकावून घेतली, महानगरपालिका हिसकावून घेतली, आता विधान परिषद सुद्धा हिसकावून घेतलेली आहे. भाजपने आमची मुंडीच कापायची बाकी ठेवलेली आहे. पण हे इतकं सोपं आहे का? माझा प्रश्न असा आहे की जरी तुम्ही नाखुश असाल तरी आपल्या कर्माने नाखुश आहात ना. सर्व लोक तुम्हाला सांगत होते की भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नका, भाजप हा धोकादायक पक्ष आहे, भाजप हा दगाबाज पक्ष आहे. तरी सुद्धा तुम्ही गेलात. का गेलात? तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं गाजर त्यांनी दाखवलं. ते मुख्यमंत्री पदाचं गाजर तुम्ही घेतलं आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं, मंत्रिपद मिळवलीत, शिवसेना फोडलीत. आता कशाला लढताय? आता शिवसेना एकत्र येणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगतो, आज मी उद्धव ठाकरेंना मेसेज पाठवला
की शिवसेना एकत्र येण्याची जी चर्चा चालली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे. उद्धव ठाकरेंनी मला 2 इमोजीस पाठवले, ज्याच्यावरून असं लक्षात येतं की त्यांना कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांना पॉझिटिव्हही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि नकारही द्यायचा नाही, निगेटिव्हही प्रतिक्रिया द्यायची नाही. गंमत बघा, काल अब्दुल सत्तार बोलले, अंबादास दानवे बोलले आणि नंतर हे म्हणे समृद्धी महामार्गावर भेटले. जर तुम्ही अचानक भेटला असाल तर हे पत्रकार कशासाठी होते? या पत्रकारांना कोणी बोलवलं? त्यांना कोणी माहिती दिली की अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार भेटणार आहेत? तेव्हा अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची भेट ठरवून झाली, हे लक्षात घ्या. असा संदेश द्यायला झाली की भारतीय जनता पक्षाने अधिक दादागिरी केली तर दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत तुम्हाला माहिती आहे? जर या शिंदे सेनेच्या लोकांना पश्चाताप झाला असेल आणि त्यांना जर असं वाटत असेल की भारतीय जनता पक्षाबरोबर संसार करणं आता अवघड आहे, तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धव ठाकरेंची माफी मागावी आणि मग या विषयावर चर्चा होऊ शकते. राजकारणात काहीही घडू शकतं. आपण काही अंदाज बांधू शकत नाही. कालचे शत्रू राजकारणात आज मित्र होऊ शकतात. तसं कदाचित उद्या कधीतरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतीलही, पण आज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहेत, तोपर्यंत दोन शिवसेना एकत्र येणं केवळ अशक्य आहे. अजित पवारांचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मृत्यू कसा झाला याविषयी अजूनही संशय आहे. अजित पवारांचा काटा कुणी काढला का, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतो. अजित पवारांचा काटा काढण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा वापर झाला का? यामागे भाजपचा काही हात होता का, हे आपल्याला आज समजू शकत नाही, कारण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अजूनही झालेली नाही. भाजप ती कधीही करणार नाही, कारण सत्य बाहेर यावं असं देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना वाटत नाही. उलट अजित पवारांच्या मृत्यूचा फायदा भाजप घेत आहे. पूर्णपणे आता अजित पवारांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मुठीत आलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून शिंदेपुढे धोका आहे. आता अडचणीत आल्यावर जर शिंदे उद्धव ठाकरेंकडे गेले की दोन्ही शिवसेना एकत्र करूया, तर उद्धव ठाकरे त्यांना कशासाठी प्रतिसाद देतील? उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की माझीच शिवसेना मूळ आहे आणि जे खरं आहे, सुप्रीम कोर्टामधला हा खटला प्रलंबित राहिला नसला आणि सुप्रीम कोर्ट सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आलं नसतं, तर उद्धव ठाकरेंना त्यांचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळालं नसतं. केवळ सत्ताधाऱ्यांच्या, दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या कृपेमुळे शिंदे यांची सत्ता टिकलेली आहे. मुख्य मुद्दा असा आहे की उद्या जर शिंदे यांची सत्ता गेली तर शिंदे काय करतील? शिंदे आपला पक्ष कसा चालवतील? त्यासाठी निधी कुठून आणतील? कार्यकर्त्यांना खुश कसं ठेवतील? तेव्हा एकनाथ शिंदे, तुम्ही मुख्यमंत्रीपद अनुभवलत, मजा केलीत, गोहतीला गेलात, नाचलात, तुमचे आमदार नाचले. आता तुमच्या कसोटीची वेळ आहे. आता तुम्ही तुमची शिवसेना कशी वाचवणार हे बघा. नाहीतर अब्दुल सत्तार म्हणतात ते खरंच होईल की आमचं मुंडकं सुद्धा कापून नेतील, काहीच शिल्लक ठेवणार नाहीत. भाजप हा रुथलेस, अत्यंत कठोर असा पक्ष आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मित्रांचे बळी द्यायला तो मागे पुढे पाहत नाही. तसाच शिंदेंचाही बळी दिला जाईल.